मुंबईतल्या बांद्र्याच्या गरीबनगरमध्ये रेल्वेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा आजचा चौथा दिवस आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं पाडकाम आता अंतिम टप्प्यात आलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडे। गोविंद, गेल्या 4 दिवसापासून हे काम सुरू आहे, आजची काय स्थिती? हो, आज बांद्रा गरीबनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेचा चौथा दिवस आहे। 3 दिवसाच्या सलग कारवाईनंतर हा परिसर आज असा तुम्हाला दिसणार आहे। एकेकाली इथे 4 मालेची शेकडो झोपड्या उभे होतं। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला पाडकाम कालपर्यंत 90% पूर्ण झाले होते आणि उर्वरित जे अतिक्रमण आहे त्याच्या विरुद्ध आज पाडकामाची कारवाई आज चौथा दिवशी पुन्हा एकदा सुरू होणार आहे। काही वेळातच या शेवटच्या झोपड्यावर बुलडोजर फिरवला जाईल। पण आजचा दिवस वेगळा आहे, कारण आज शुक्रवार आहे, जुम्माचा दिवस आहे। दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर आज इथे बांद्रे येथील गरीबनगरमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था पण केली जाऊ शकतात, कारण इथे कारवाईच्या दरम्यान स्थानिक लोकांनी दगडफेक केलं होतं, त्याचे विरोध केलं होतं आणि आज पण तुम्ही बघू शकतात जे बुलडोजर आहे, जे JCB मशीन आहे, बाकीची जे मशिनरी आहे इथे तैनात करण्यात आले आहे। काही वेळातच आता परत एकदा चौथा दिवशी सलग पाडकामाची सुरुवात होणार आहे। बिलकुल गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी।